अंजनगाव सुर्जी येथे गाजत असलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणाला आता नवीन वळण मिळालेलं आहे। या प्रकरणात शहरातील 2 शाळांचे मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली। गुरुवारी सोमय्या यांनी नगर परिषद, तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाची माहिती घेतली। चौकशीत काही मुख्याध्यापकांनी शाळेतूनच बनावट जन्म प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची कारवाई होईल असे ते म्हणाले। याआधीही अमरावतीत अशाच प्रकारच्या प्रकरणात 2 मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली होती, याची आठवण सोमय्या यांनी करून दिली। येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे। पोलीस, नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे। पुढच्या 4 दिवसात आणखीन 100 लोकांना आरोपी केले जाणार, ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न केला आहे की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला तर एकही कागदपत्र नाही, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि अर्जावर दुसरी, या सगळ्यांवर कारवाई होणार। सर, आतापर्यंत किती झाले सर? आता हे अंजनगाव सुर्जीमध्ये मी आतापर्यंत 139 ची यादी पुराव्यासह दिलेली आहे। 500 पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही। तहसीलदार कार्यालयाचा पण चुका झाल्या आहेत आणि या 500चा 500 रद्द करण्याचा आदेश निघाला आहे। पण त्यातनं 100हून अधिक लोकांना, माझी माहिती आहे, अंजनगावच्या 2 शाळेतल्या हेडमास्टरनी बोगस शाळेचे दाखले दिलेत, त्यांच्यावर कारवाई होणार। अमरावती शहरात 2 हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे। अमरावती अंजनगाव येथे पण होणार। अंजनगावातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पत्रकार परिषदेत माजी आमदार सुरेश बुंदेले तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट, अंजनगाव सुर्जी।